नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवूयात हॉर्लिक्स केक्स. हा जो केक आहे ना, तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता. खायला खूपच मस्त जसा झाला आहे आणि तुम्ही याचा रंग बघू शकता, किती मस्त असा रंग आला आहे. हॉर्लिक्सपासून हा आपण केक बनवला आहे. अगदी मऊ लुसलुशीत आणि आतून एकदम छान अशी याला जाळी पडली आहे. तर बघा, केक आपला किती मस्त असा झाला आहे. जाळी पण खूप छान पडली आहे. आणि हा जो केक आहे ना, आपण अजिबात ओव्हनमध्ये केलेला नाही, कढईमध्ये हा केक आपण बनवलेला आहे. अतिशय मस्त ही रेसिपी आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, आपण केक बनवण्यासाठी जास्त भांडीसुद्धा भरवणार नाहीत. तर इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल जाड रवा घ्या किंवा बारीक रवा घ्या, कारण आपण तो मिक्सरला ग्राइंड करणार आहोत. रव्याच्या ऐवजी तुम्ही इथे मैदा वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ वापरू शकता. आज आपण रव्यापासून म्हणजे सुजीचा केक बनवणार आहोत. तर 1 वाटी आपण रवा घेतला. आता ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा घेतला होता ना, त्याच वाटीने पाव वाटी मिल्क पावडर घेतला आहे. आता मिल्क पावडर जे आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही जी दुधावरची साय असते ना, ती सुद्धा इथे घेऊ शकता. इथे मी 3 चमचे हॉर्लिक्स घेतलं होतं आणि अर्धा ग्लास दुधामध्ये भिजत ठेवलं होतं. इथे बघू शकता तुम्ही, दुधाला किती मस्त असा रंग आला आहे. अगदी चॉकलेटसारखा रंग आला आहे. आता हॉर्लिक्स पण पूर्ण दुधामध्ये छान असं वितळलं गेले. तर आता हे दूध आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. तुम्ही हवं तर हॉर्लिक्स असंच चमच्याने 3 चमचेसुद्धा यामध्ये टाकू शकता. पण सुरुवातीलाच मी दुधामध्ये मेल्ट होण्यासाठी ठेवलं होतं. पाववाटी आपल्याला तेल वापरायचं आहे. तर तेल आपण जे रेग्युलर भाजीसाठी तेल वापरतो ना, अगदी त्याच तेलाचा वापर केला आहे. सुगंधाचं तेल आपल्याला वापरायचं नाही. पाववाटी तेल टाकून घेतलं. आता यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत. तर इथे मी पिठी साखरेचा वापर केला नाही. तुम्ही हवं तर पिठी साखरसुद्धा वापरू शकता. 4 चमचे साखर टाकणार आहे. तर गोडाचं जे प्रमाण आहे ना, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं जास्त गोड आवडत असेल तर अजून 1 चमचा साखर ॲड करू शकता. पण 4 चमचे साखर ही अगदी पुरेशी होते. आता बघा, मिक्सरमधील जे मिश्रण आहे ना, ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यामुळे पटकन मिक्सरला छान असं हे ग्राइंड होईल. आता मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेतलं. तर यावर एक झाकण ठेवूयात आणि मिक्सरला पूर्ण मिश्रण चांगलं ग्राइंड करून घेऊयात. इथे बघा, मिक्सरला आपण जे मिश्रण होतं ना, ते ग्राइंड करून घेतलं. इथे मला अर्धा ग्लास दूध लागलेलं आहे. जर तुम्हाला अजून दुधाची आवश्यकता लागली तर तुम्ही वरून अजून थोडंसं दूध टाकू शकता. याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही. अगदी मस्त असं आपलं बॅटर तयार आहे. आता आपल्याला केक बनवायचा आहे, तर आपण अगोदर पूर्वतयारी करून घेऊयात. ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा ना, त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं. यालाच डस्टिंग म्हणतात. तर आपण या केक टिनचं भांड्याला थोडंसं तेल लावलं आणि थोडंसं गव्हाचं पीठ डस्ट केलं आहे आणि एकीकडे गॅसवरती कढईसुद्धा प्रीहीट होण्यासाठी ठेवली. आता यामध्ये आपण पाव चमचा बेकिंग पावडर टाकली आहे. पाव चमच्यापेक्षा कमी खाण्याचा सोडा टाकला आहे. आणि आता परत एकदा हे मिक्सरला आपण जस्ट चर्न करून घेऊयात. आता इथून जी पुढची प्रोसेस आहे ना, ती आपल्याला अगदी फटाफट करायची आहे. आता बॅटर बघू शकता तुम्ही, अगदी मस्त असं फ्लफी तयार झालं आहे. आता आपण लगेचच केक सेट करणार आहोत. तर त्या अगोदर ना, यामध्ये थोडेसे आपण टुटी फ्रुटी टाकून घेऊयात. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते टाकू शकता किंवा टुटी फ्रुटीसुद्धा टाकू शकता. आता याच भांड्यामध्ये आपण टुटी फ्रुटी टाकून घेतली. परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आणि आता लगेचच जे केक टिनचं भांडं आहे ना, त्यामध्ये हे बॅटर टाकून घेऊयात. एकीकडे आपली कढईसुद्धा प्रीहीट होत आहे. आता बॅटर सर्व केक टिनच्या भांड्यामध्ये ओतून घेतलं. हलकंसं याला टॅप करून घ्यायचं
त्यामुळे जे काही एअर्स बबल्स असतील ना ते बाहेर येतात. आता बघा, हा केक आपण बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. कढई छान अशी प्रीहीट झाली आहे. आता लगेचच यामध्ये आपण हे केक टिनचं भांडं ठेवून घेऊयात. ठेवताना थोडंसं काळजीपूर्वक ठेवा, कारण कढई चांगली गरम झाली आहे, हाताला चट्टासुद्धा बसू शकतो. केक टिनचं भांडं ठेवलं. आता यावर एक प्लेट झाकून ठेवूयात आणि हा केक आपल्याला 35 ते 40 मिनिटासाठी बेक करायचा आहे. तर बघा, गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर हा केक आपल्याला बेक करायचा आहे. 30 ते 35 मिनिटानंतर पाहूयात. इथे बघा, एक 35 मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही केक आपला मस्त असा बेक झाला आहे. रंग पण खूपच छान आला आहे. आता केक बेक झाला आहे की नाही ते चेक करायचं. तर इथे मी चाकू खोचून पाहिला. चाकू पूर्णपणे क्लीन निघाला आहे. तर आपला केक बेक झाला आहे. हा केक आता आपण खाली काढून घेऊयात आणि पूर्णपणे याला थंड करून घेऊयात. जर तुम्ही गरम असतानाच हा केक काढण्याचा प्रयत्न केला ना तर केक तुटूसुद्धा शकतो. त्यामुळे पूर्णपणे याला थंड करायचं आणि मगच आपल्याला हा केक डिमोल्ड करायचा आहे. तर इथे बघा, डिमोल्ड करण्या अगोदर ज्या कटा आहेत ना केकच्या, त्या चाकूच्या साहाय्याने आपण मोकळ्या करून घेऊयात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या कटा आपण मोकळ्या करायच्या आहेत. आता आपण केक डिमोल्ड करूयात. तर वर एक प्लेट ठेवूयात आणि हा केक आपण डिमोल्ड करूयात. वरून आपल्याला हलकंसं टॅप करून घ्यायचं आहे. त्यामुळे केक अगदी अलगद असा केक टिनच्या बाहेर निघतो. आणि बघा, किती मस्त असा आपला केक बाहेर निघाला. अजिबात कुठेसुद्धा तुटला नाही. अगदी 30 ते 35 मिनिटामध्ये घरच्या घरी हा केक बनवून तयार झाला. आता अजून याला छान असं डेकोरेट करण्यासाठी इथे मी चॉकलेट सिरप वापरला आहे. तुम्ही हवं तर असाच सर्व करू शकता, पण अजून थोडंसं छान लागावं यासाठी मी जे चॉकलेट सिरप आहे ना ते वरून थोडंसं डेकोरेट केलं आहे. आणि हा केक मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे. कमी वेळेमध्ये बाहेरचं खाण्यापेक्षा अगदी पौष्टिक हा केक आपला बनवून तयार आहे. अजिबात आपण हा ओव्हनमध्ये बेक केला नाही. कढईमध्ये 30 ते 35 मिनिटामध्ये हा केक बेक होतो. तर बघा, किती मस्त अशी जाळी आली आणि खायला तर इतका भन्नाट झाला आहे ना. हा केक तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा नुसता असाच खायलासुद्धा मुलांना खूपच आवडेल. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हीसुद्धा एक वेळेस या पद्धतीने चॉकलेट हॉर्लिक्स केक नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.